मध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणता दिवस? पुनरुत्थान दिवस. हा, पुनरुत्थान दिवस. आपण ईस्टर म्हणत नाही, सवय लागली म्हणून ईस्टर शब्द अनेकाच्या मुखात येतो. रेझरेक्शन म्हणजे पुनरुत्थान दिवस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा बायबल नुसार शब्द आहे, पुनरुत्थान शब्द. आणि म्हणून आपण पण प्रयत्न करावा का आपण पुनरुत्थान किंवा रेझरेक्शन डे म्हणावं आणि प्रभूचा गौरव करावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या समयी आपण लूक शुभवर्तमान अध्याय 24 आणि त्याच्या पहिल्या वचनापासून वाचणार आहोत. लूक शुभवर्तमान अध्याय 24 आणि त्याच्या पहिल्या वचनापासून 5व्या वचनापर्यंत फास्टली जाऊया आपण. आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस त्या आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन कबरेकडे आल्या. तेव्हा धोंड कबरेवरून लोटलेली आहे अशी त्यांना आढळली. आणि त्या आत गेल्या तरी प्रभू येशूचे शरीर त्यांना सापडले नाही. आणि असे झाले की त्याविषयी त्या भ्रांतीत पडल्या असता पहा, लखलखीत वस्त्रे आलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. आणि त्या भिवून तोंड भूमीकडे करून लवले असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पवित्र शास्त्र सांगतं या ठिकाणी का प्रभूचा पुनरुत्थान दिवस, का प्रभू येशू ख्रिस्त जो मेला होता तो पुन्हा उठल्या गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जन्म तर कुणी पण घेऊ शकतं, परंतु येशू ख्रिस्ताचं हे वैशिष्ट्य होतं का तो पाप घेऊन मेला. काय घेऊन मेला? पाप घेऊन मेला आणि जीवन घेऊन तो पुन्हा या ठिकाणी उठला. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज हा दिवस आपण आनंद करतो, उल्हास करतो, कारण हे कार्य प्रभू येशू ख्रिस्तानी आम्हासाठी पुनरुत्थानातून पूर्ण केलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू मेला होता परंतु परमेश्वर उठलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जसं आज आपण म्हणतो की आज खरोखर परमेश्वर काय झालेला आहे? उठलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आज देवानी नेमका एक संदेश आम्हाला दिलाय. दरच वेळेस आपण या दिवसाची आठवण करतो कारण आम्हासाठी ते महत्वाचं आहे, परंतु आज परमेश्वर नेमका काय संदेश आम्हाला देते तो या ठिकाणी आम्हाला समजून घ्यायचा. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं का हा दिवस म्हणजे पुनरुत्थानाचा दिवस होता. आणि बायबल सांगतं का त्या समयी ज्या प्रभूला कबरेत ठेवलं होतं त्या ठिकाणी त्या कबरेकडे त्याचे शिष्य मगदा मरिया आणि इतर शिष्य हे त्याला भेटण्यासाठी त्या कबरेकडे गेले. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं का ते देवदूत म्हणतात की तुम्ही शोधतायत, तुम्ही काय करतायत? शोधतायत. आणि ते पण कोणाचा शोध घेत होते? प्रभू येशूचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू मेला होता, प्रभू मेला होता, प्रभू उठणार आहे हे प्रकाशन प्रभूने दिलं होतं. पण तोपर्यंत ते प्रगटीकरण त्यांच्याकडे नव्हतं किंवा त्यांना ते समजत नव्हतं. आणि म्हणून ते लोक प्रभूला शोधण्यासाठी गेले. कोणाला शोधण्यासाठी गेले? प्रभूला शोधण्यासाठी गेले, कारण त्या ठिकाणी त्यांना हे कळालं होतं का त्या कबरेमध्ये प्रभूला ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन वाचू या ठिकाणी आपण. योहान शुभवर्तमान अध्याय 20 आणि त्याचं 15 वचन. येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? तू कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे तिला वाटल्यावरून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला इथून उचलून नेले असले तर त्याला कोठे ठेवले हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. ओके, पुन्हा वाचूया. येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? तू कोणाचा शोध करतेस? बस. येशू म्हणतो तू कोणाचा शोध करते? आणि ही स्त्री कोणाचा शोध करत होते? प्रभू येशूचा. कमा सगळे बोला, कोणाचा? प्रभू येशूचा. हा ना, या ठिकाणी ही ती स्त्री आहे जी लोक प्रभूच्या सहवासामध्ये होते, प्रभूच्या सहवासामध्ये होते, तरी देखील हे सर्वांना प्रभूचा दुरावा सहन होत नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी प्रभूला भेटावं ही तीव्र इच्छा त्यांच्यामध्ये आहे, कारण त्यांच्यामध्ये प्रभूच्या प्रती ते प्रेम आहे, प्रभूच्या प्रती तो लढा लागलाय. आणि मनात असे असंख्य प्रश्न असतील का प्रभू आता पुढच्या सेवेचं काय? कारण तू आम्हाला प्रभूच्या राज्याबद्दल सांगितलं, स्वर्गाच्या राज्याबद्दल सांगितलं, तू आम्हाला सांगितलं का जा आणि शिष्य तयार करा. आणि अनेक गोष्टी त्यांच्या मनात, अनेक प्रश्न त्यांच्यामध्ये होते. आणि या प्रश्नाची उत्तर भेटावेत म्हणून सर्व लोक कोणाला शोधत होते? प्रभू येशूला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा विषय याप्रमाणे आहे का हे लोक प्रभूला शोधतात. प्रभूला काय करतात? शोधतायत. आणि ते लोक होते का यांना जास्तीत जास्त सहभागिता मिळाली कोणाची? येशूची. तरी देखील हे कोणाला शोधतात? प्रभू येशूला. प्रभू येशूला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग हे लोक कबरेकडे का गेले? कारण बायबल सांगतं यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली होती का येशू ज्या वधस्तंभावर मेला, एका व्यक्तीने प्रभूचं ते प्रेत मागितलं आणि त्याच्या कबरेमध्ये त्याने ते ठेवलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचल्या ठिकाणी आपण योहान शुभवर्तमान अध्याय 19 आणि त्याचं 38 वचन या ठिकाणी वाचणार आहोत. या गोष्टी झाल्यानंतर अरिमथाईतला योसेफ, येशूचा एक शिष्य पण यहुद्यांच्या भयामुळे गुप्त असलेला, याने येशूचे शरीर घेऊन जाण्यास पिलाताजवळ विनंती केली. पुढचं वचन.
तेव्हा पिलाताने परवानगी दिली, म्हणून तो येऊन येशूचे शरीर घेऊन गेला. आणि जो निकेदम पहिल्याने रात्रीचा त्याच्याकडे आला होता, तोही बोळ व अगरू याचे मिश्रण सुमारे 100 रत्तल घेऊन आला. मग त्यांनी येशूचे शरीर घेतले आणि यहुद्यांच्या प्रेतपुरण्याच्या रीतीप्रमाणे सुगंध द्रव्यासहित तागाच्या वस्त्रांनी ते गुंडाळले. आणि जेथे त्याला वधस्तंभी दिले होते त्या ठिकाणी एक बाग होती, आणि त्या बागेत एक नवे थडगे होते, त्यात कोणासही तोपर्यंत ठेवले नव्हते. तर तो यहुद्यांच्या सणाच्या तयारी करण्याचा दिवस होता, म्हणून त्यांनी येशूला तेथे ठेवले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पहा, माझी इच्छा आहे का पहिले विषय तुम्हाला कळावा का देव आज नेमका आम्हाला काय संदेश देत आहे. नाव येशूचे जे अनुयायी होते, मग मगदा मरिया असेल, शिष्य असेल, हे सर्व कोणाला शोधत होते? प्रभू येशूला. प्रभू येशूला. आणि मग हे सर्व कबरेकडे गेले. कुठे गेले? कबरेकडे. कारण बायबल इथं याचं प्रमाण देतं का अरिमथाई या गावातला योसेफ नावाचा एक व्यक्ती होता, आणि हा व्यक्ती त्या पिलाताकडे गेला आणि त्याने त्याला विनंती केली का त्याचं प्रेत, त्याचं शरीर मला मिळावं, जेणेकरून ते घेऊन मी कुठे ठेवणार? कबरेमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूचं शरीर मागितलं. काय मागितलं? शरीर मागितलं. आणि ते घेऊन कुठे ठेवलं? कबरेमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का ज्यावेळेस त्यांनी ते शरीर घेतलं आणि आपल्या कबरेमध्ये, म्हणजे जी कबर त्यांनी त्याच्या कुटुंबासाठी स्वतःसाठी घेतली होती, त्या ठिकाणी त्याचं शरीर काय केलं? ठेवलं. आणि मग ही बातमी सर्वत्र पसरली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही बातमी सर्वत्र पसरली. आणि म्हणून बायबल सांगतं का ज्यावेळेस तो दिवस आला, सर्व शिष्य, मगदा मरिया, त्या ठिकाणी स्त्रिया, या सर्व उठल्या आणि बरोबर त्या कबरेकडे गेल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला शोधायला? प्रभू येशूला. कमॉन इकडे बोला. कोणाला शोधायला? प्रभू येशूला. कमॉन इकडे. कोणाला शोधायला? प्रभू येशूला. मग कबरेकडे काय गेल्या? कारण ते ठेवलं होतं. काय केलं होतं? ठेवलं होतं. सगळे बोला. काय केलं होतं? ठेवलं होतं. म्हणजे येशूचं शरीर त्या कबरेत ठेवलंय, त्या व्यक्तीने आपल्या इथं येशूला ठेवलंय, ही बातमी सर्वत्र पसरली होती. म्हणून हे लोक प्रभूला शोधण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते, अनेक गोष्टी होत्या, त्या त्यांना समजत नव्हत्या, पण त्यांची इच्छा होती का प्रभूचं शरीर काय नाही व्हायना, त्याचं कबर काय नाही व्हायना, आम्हाला ती मिळावी, जेणेकरून आमच्या मनातलं समाधान व्हावं आणि आमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे ते लोक होते का ज्यांनी अनेक दिवस प्रभूची सहभागितेमध्ये राहिले, पण तरी देखील त्यांना कोणाला शोधायचं होतं? प्रभू येशूला. त्याला कोणाची गरज होती? प्रभू येशूची. आणि म्हणून त्यांना पत्ता सापडला. काय सापडला? पत्ता तर सापडला. त्यांना हे माहित नसतं का प्रभूचं शरीर ठेवलं कुठं. हे लोक जाऊन तिथे गेले असते का? नाही. यांना ते त्या ठिकाणी मिळालं असतं का? नाही. त्यांच्यापर्यंत ती बातमी पोहोचली का येशू या ठिकाणी ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचार करा का जे देवाच्या सहवासात राहतात त्यांना एवढी प्रभूची गरज आहे, तर मग जे लोक या जगामध्ये आहेत त्यांना किती प्रभूची गरज असणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे लोक सहभागितेमध्ये होते. कशामध्ये होते? सहभागितेमध्ये. म्हणजे प्रत्यक्षात प्रभूला अनुभवलंय, प्रत्यक्षात प्रभूला पाहिलंय, प्रत्यक्षात प्रभू बरोबर राहिले, तरी देखील त्यांना कोणाची गरज होती? प्रभू येशूची. आणि म्हणून ते लोक बरोबर शोधत त्या ठिकाणी गेले, कारण त्यांना पत्ता माहित होता का येशूला कुठे ठेवलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छा आहे का या पुनरुत्थाना दिवशी प्रभूने हा संदेश पाठवलाय का त्या समयी त्या लोकांना पत्ता सापडला. काय सापडला? पत्ता सापडला. मग तो कबरेचा का नाही असा ना, तो पत्ता त्यांना सापडला. त्याच प्रकारे आज जिवंत येशूचा पत्ता लोकांना सापडावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या समयी येशू मेला होता म्हणून ते कबरेकडे गेला. आज येशू मेला का जिवंत आहे? जिवंत आहे. कमा सगळे बोला. येशू मेला का जिवंत? जिवंत आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे का आता जिवंत येशू जिवंत लोकांमध्ये दिसावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या समयी ते लोक येशूला शोधतात कारण त्यांना पत्ता माहित होता. काय माहित होता? पत्ता माहित. पण आज अशी अनेक लोक आहेत का त्यांना येशूला शोधायचंय, येशूला अनुभवायचंय. आणि म्हणून देवाची इच्छा जसं त्यांना पत्ता कळाला, आज जगाच्या लोकांना पत्ता कळू द्या की येशू ख्रिस्त कुठे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग कुठे येशू? आपल्यामध्ये. कमॉन इकडे. कुठे येशू? आपल्यामध्ये. कमॉन. कुठे येशू? आपल्यामध्ये. आहे का येशू? कारण येशू स्वतः म्हणतो, मत्ताईचं पुस्तक अध्याय 28 आणि 20 वचन, ज्या काही गोष्टी मी तुम्हाला आज्ञा दिल्या त्या सर्व पाळायला त्यांना शिकवा. आणि पहा, काळाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. पुन्हा वाचा तेवढं. काळाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणा बरोबर? आमच्या बरोबर. कम ऑन ब्रदर सिस्टर्स. कोणा बरोबर? येशू बरोबर. आहे का येशू? कम ऑन इकडे. आहे का येशू? आहे. कोणा बरोबर आहे? आपल्या बरोबर. प्लीज बोला. कोणा बरोबर? आपल्या बरोबर. देवाला म्हणायचं का जसं त्या समयी त्यांना प्रभूची गरज होती, आज त्याच प्रकारे अनेक लोकांना कोणाची गरज आहे? आपली. आणि तो येशू कोणाकडे? आपल्याकडे आहे. प्लीज बोला. कोणाकडे? आपल्याकडे. आणि म्हणून जो येशू आपल्यामध्ये आहे हा पत्ता लोकांना कळला पाहिजे का आपल्याकडे येशू आहे.
Praise the Lord. हालेलुया. आम्हाला माहिती आहे येशू आमच्याकडे, पण लोकांना कळू द्या का येशू तुमच्याकडे. येस येस कारण लोकांना कळेल का येशू तुमच्याकडे आहे, मग ते लोक येतील आणि ब्लेस होतील. येस Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला येशू कोणाकडे. आपल्याकडे आहे. सगळे बोला, कोणाकडे. आपल्याकडे. पण हाच येशू कोणाला कळायला पाहिजे. लोकांना पत्ता कळू द्या का येशू तुमच्याकडे आहे. येस येस Praise the Lord. हालेलुया. कारण ते लोक कबरेकडे गेले कारण त्यांच्याकडे पत्ता होता. येस नंतर त्यांनी जिवंत येशूला पाहिलं कारण त्या दूतांनी ऍड्रेस सांगितला का जा तो गालिलामध्ये, आणि म्हणून पत्ता असल्यामुळे ते लोक येशूला शोधू शकले. येस येस Praise the Lord. हालेलुया. आज त्याच प्रकारे लोकांना पत्ता माहित असणं गरजेचं का येशू कुठे आहे. येस येस मग जर येशू तुमच्याकडे आहे तर हा पत्ता लोकांना कळू द्या येशू तुमच्याकडे आहे. येस येस Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतं. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला. आज येशू आपल्याकडे आहे हा पत्ता लोकांना कळला पाहिजे. Yes, yes. कारण असा पत्ता लोकांना कळेल, मग ते लोक ब्लेस होतील, मग ते लोक येतील प्रभूकडे आणि देवाचं राज्य वाढणार. येस येस Praise the Lord. हालेलुया. मग हा पत्ता लोकांना कसा सांगायचा हे खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे. Praise the Lord. हालेलुया. आणि प्रथम उदाहरण मी घेणार आहे तुमच्या घराबद्दल. कशाबद्दल. घराबद्दल. तुमचं घर एक असं ठिकाण बनवू द्या का त्याद्वारे लोकांना येशूचा पत्ता सापडू द्या. येस येस कुणाचा पत्ता. येशूचा आणि पत्ता. ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये प्रार्थना होईल, तुमच्या घरामध्ये काय होईल. प्रार्थना होईल. यास तुमच्या घरामध्ये प्रार्थना होईल, आराधना होईल, देवाचं वचन वाचलं जाईल, आणि ते असं होईल का त्याद्वारे लोकांना प्रभूचा काय कळणार. पत्ता कळणार. Praise the Lord. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळतंय. प्लीज बोला, कळतंय. लोकांना पत्ता सापडला पाहिजे. म्हणून तुमचं घर. कोणाचं घर. सगळे बोला, माझं घर. कम ऑन, जोरात बोला, कोणाचं घर. न लोकांना पत्ता सापडला पाहिजे. काय सापडला पाहिजे. हा, लोकांना पत्ता सापडला पाहिजे का येशू ख्रिस्त कुठे आहे. आणि म्हणून पहिलं उदाहरण आपलं घर. आपलं घर एक असं ठिकाण बनवू द्या का लोकांना कळू द्या का इथे प्रभू येशू ख्रिस्त आहे. येस येस Praise the Lord. हालेलुया. मग ज्यावेळेस इथं प्रार्थनेचा आवाज होईल. कोणता आवाज होईल. प्रार्थनेचा. ज्यावेळेस इथं आराधनेचा आवाज होईल. Praise the Lord. हालेलुया. प्रार्थनेचा आवाज होईल, आराधनाचा आवाज होईल, मग चार लोकांना कळेल का इथे येशू ख्रिस्त राहत. येस येस Praise the Lord. हालेलुया. आणि म्हणून या लेन समयामध्ये आम्ही अनेक लोकांना हा आग्रह केला का तुमच्या इथं प्रार्थना होऊ द्या. येस येस काय होऊ द्या. प्रार्थना म्हणजे होईल. आज प्रार्थना होईल तिथं आवाज होणार. Yes, yes. तिथं काय होणार. आवाज होणार. आराधनेचा आवाज असेल, वचनाचा आवाज असेल, प्रार्थनेचा आवाज असेल, पण त्या आवाजाद्वारे लोकांना कळेल का इथं कोण राहतो. येशू राहतो. प्लीज बोला, कोण राहतो. येशू आणि मग संकट समय ते लोक बरोबर तुमच्या घरी येतील आणि तुम्हाला म्हणतील का रे बाबा, ज्या येशूकडे तुम्ही जाता आम्हाला पण त्या येशूकडे घेऊन चला. Yes, yes. इथे तुम्ही प्रार्थना जाता आम्हालाही प्रार्थना घेऊन चला. जी प्रार्थना तुम्ही करता ती प्रार्थना आम्हासाठी पण करा. पण हा पत्ता लोकांना कळणं गरजेचं आहे. येस येस Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय. येस पण तुम्ही म्हणाल बायबल मध्ये सांगितलंय की आपल्या खोलीमध्ये जा, दार लाव आणि गपची प्रार्थना कर. येस, ते पण करणं गरजेचं आहे, पण असं पण काही करणं गरजेचं आहे का लोकांना कळावं का प्रभूचा पत्ता कुठे आहे. येस येस Praise the Lord. हालेलुया. लोक बंधनामध्ये आहेत, लोक प्रॉब्लेम्स मध्ये आहेत, त्यांना पत्ता पाहिजे की येशू आम्हाला कुठे मिळेल. आणि म्हणून आमचं घर एक असं प्रकाशमय ठिकाण बनलं पाहिजे का त्या ठिकाणाहून लोकांना कळलं पाहिजे की इथं येशू ख्रिस्त राहत. येस येस इथं कोण राहतो. येशू ख्रिस्त. या घरामध्ये येशू ख्रिस्त Yes, आहे. yes. या घरामध्ये प्रभूची वाणी ऐकू येते, या घरामध्ये प्रार्थना ऐकू येते, आणि मग लोक तुमच्याकडे येतील आणि तुमच्याद्वारे त्यांना कोण सापडणार. येशू सापडणार. प्लीज बोला, कोण सापडणार. येशू सापडणार. आणि म्हणून हा येशू लोकांना सापडणं गरजेचं आहे. येस येस Praise the Lord. हालेलुया. ते लोक शोधत होते, त्यांना प्रभू सापडला. आज अनेक लोक प्रभूला शोधतात, त्यांना पत्ता माहित नाही. म्हणून ऐका सर्व मंडळी, लोकांना पत्ता सापडू द्या का येशू आमच्याकडे आहे. येस येस Praise the Lord. हालेलुया. Come on, हात वर करा. कोणाकडे येशू आपल्याकडे आहे. आहे. लोकांना कळू द्या. येस येस Praise the Lord. हालेलुया. म्हणून प्रार्थनेचा आवाज वाढवा. येस येस घरामध्ये कसला आवाज वाढवा. प्रार्थनेचा. आणि कधी कधी मंडळीची प्रार्थना होऊ द्या. जर तुमच्या आवाजात जोर नसेल तर मंडळी येऊन, क्वायर येऊन तिथं जोराने आराधना प्रार्थना करेल, जेणेकरून चार लोकांना कळेल का येशू इथं आहे. येस येस Praise the Lord. हालेलुया. तुमच्या घराच्या अवतीभोवती जे असं एखादा काही कार्यक्रम असतो, तुमच्या घरात चर्चा नाही होत का तिकडे काय चाललंय. होते विचारता का नाही विचारता. होते. आपण विचारतो, अरे तिकडे ते मांडव पडला, तिकडे तर आवाज येतो, काय चाललंय. कोणाचं काही पण असू द्या, तुम्ही विचारता का नाही. विचारतो. लगेच तुम्ही विचारपूस करता का काय चाललंय. ज्यास तुमच्या घरात प्रार्थनेचा आवाज येईल, आराधनेचा आवाज येईल, देवाचं कार्य त्या ठिकाणी दिसेल, लोक विचारणार का नाही विचारणार तिथं काय चाललंय. विचारणार. पत्ता सापडणार का नाही सापडणार. सापडणार. त्या समय कदाचित लोक लगेच येणार नाही, पण असा काही त्यांच्या जीवनामध्ये समय येईल, अशी काही वेळ येईल का ते बरोबर तुमच्याकडे येतील आणि त्याद्वारे त्यांना येशू सापडणार. Praise the Lord. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या का त्या समय ते लोक येशूला शोधत होते, देवाच्या जवळचे लोक.
ते लोक ज्यांनी प्रभूला अनुभवलं, प्रत्यक्षात पाहिलं, त्या लोकांना जर प्रभूची एवढी गरज आहे, तर मग आज जगात त्या लोकांना प्रभूची किती मोठी गरज आहे. आणि या कोरोनामध्ये तर विशेष प्रभूची गरज आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लोकांना कळलं पाहिजे की आमच्याकडे तो येशू ख्रिस्त आहे. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे? आपल्याकडे आहे. सगळे बोला, कोणाकडे? आपल्याकडे. पत्ता माहित असेल तर लोक येतील तुमच्याकडे. येस, येस. लोक म्हणतील की आमच्यासाठी प्रार्थना करा, लोक म्हणतील की आम्हाला मार्गदर्शन करा, लोक म्हणतील की आम्हाला वाट दाखवा, आम्हाला कळत नाही, आमच्या कुटुंबातल्या पीडा हटत नाही, आमच्या कुटुंबात आनंद येत नाही. पण ज्या त्यांना कळल का येशू ख्रिस्त, मग ते लोक तुमच्याकडे येतील. आणि मग देवाची इच्छा आहे की आज लोकांना कळावं का येशू ख्रिस्त आज आमच्याकडे आहे. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून घरी काय करायची? प्रार्थना करायची. हळूच का जोरात? जोरात. प्लीज बोला, कशी? जोरात. तुम्ही देखाव्यासाठी करत नाहीये, कोणी तुम्हाला खूप धार्मिक समजावं यासाठी करत नाहीये, पण त्या निमित्ताने लोकांना कळावं का येशू इथं आहे म्हणून मी प्रार्थना करावी. येस, येस. हालेलुया. म्हणून त्या ठिकाणी प्रार्थना घडवावी, म्हणून त्या ठिकाणी सहभागिता बोलवावी आणि प्रभूचा गौरव करावा. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आम्ही पाहतो का ज्यावेळेस एखाद्या कुटुंबात प्रार्थना होती, बरोबर अवतीभोवतीचे काही कुटुंब असतात का ते भले प्रभूवर विश्वास ठेवत नाही, पण त्या निमित्ताने त्यांना कळतं का येशू जिवंत देव आहे. त्या निमित्ताने त्यांना कळतं का प्रार्थनेचं उत्तर येशू देऊ शकतो. आणि आम्ही अनुभवलंय. मी मागच्या वेळेस एकदम साक्षी सांगितलं का त्या लेनच्या प्रार्थनेमुळे त्या अवतीभोवतीचे कुटुंब आले आणि त्यांच्या प्रार्थनेला प्रभूने ब्लेस केलं. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना पत्ता सापडला का कोण आमच्या प्रार्थनेला उत्तर देऊ शकतं. Yes, yes. त्याच प्रकारे आज लोकांना कळू द्या का येशू ख्रिस्त आज इकडे तिकडे नाही, तो येशू आमच्यामध्ये आहे. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू जिवंत आहे का मेलेला आहे? जिवंत आहे. कमान बोला, येशू मेलाय का जिवंत आहे? जिवंत आहे. आहे जिवंत. Yes. मग तो कोणत्या व्यक्तीत राहणार? मेलेल्या का जिवंत व्यक्तीत? जिवंत मग व्यक्तीमध्ये. कोण आहे जिवंत? आपण आहोत. कुणी केलं आपल्याला जिवंत? येशूने. मग त्या येशूला लपवू नका. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा खमीराबद्दल सांगल का तो म्हणतो का खमीर पिठामध्ये लपू शकत नाही. नाही. मग आपल्यामध्ये येशूला लपू देऊ नका, आपल्यामध्ये येशूला वाढवा. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक शोध करतात. येस. लोक काय करतात? शोध करतायत. त्यांना विसावा पाहिजे, त्यांना शांती पाहिजे, त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे, त्यांना त्यांच्या कुटुंबाची स्थिती बदलायची. आणि म्हणून लोक पत्ता शोधतात का आम्ही जावं कुठं? येस, येस. कोण आहे जो आमची काळजी घेईल, कोण आहे जो आमचे अश्रू पुसल, कोण आहे जो आमचा आनंद पूर्ण करेल. आणि म्हणून लोकांना कळलं पाहिजे का तो प्रभू येशू आहे आणि तो येशू आमच्याकडे आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला? येस, येस. मग करणार का घरी प्रार्थना? करणार. ठेवणार का घरी प्रार्थना? ठेवणार. त्या निमित्ताने कोण गाजला पाहिजे? येशू. येशूचा पत्ता लोकांना सापडला पाहिजे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हे खूप गरजेचं आहे, कारण लोक कसे येतील त्यांना प्रगट होणार नाही, त्यांना समजणार नाही. पण देवाची इच्छा आहे का आपण त्यांच्यापर्यंत गेलो पाहिजे. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग असं नाही का देव जाऊच नाही शकत, कारण बायबल सांगतं जो पहिले शाऊल होता त्याला डायरेक्ट कोणी आवाज दिला? प्रभू येशूने. हा, त्याच्यापर्यंत कोण नाही गेलो, पण त्याला डायरेक्ट देवाने आवाज दिला. पण देव जर डायरेक्ट सगळ्यांना आवाज देईल तर आमच्या वाट्याला काही वेतन येईल का? नाही. आमच्या वाट्याला मजुरी येईल का? नाही. स्वर्गात तर प्रवेश मिळेल, पण आमच्या वाट्याला वेतन मजुरी येणार नाही. आणि म्हणून देवाची इच्छा का माझा आवाज, माझा पत्ता तुझ्याद्वारे गेला पाहिजे. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव त्याच्या कामात आम्हाला भागीदार करतो, जेणेकरून त्या स्वर्गात पण त्या वचनामध्ये आम्हाला तो भागीदार करणार. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण लक्षात घ्या का ते लोक प्रभूला शोधत होते, आज अनेक लोक प्रभूला शोधतात, पण तो पत्ता लोकांना सापडू द्या आपल्या घरी प्रार्थना करून. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचवा ठिकाणी एक सुंदर उदाहरण निकेदेमस बद्दल. योहान शुभवर्तमान अध्याय 3. आणि परुषातला कोणी एक माणूस निकेदम नावाचा यहुद्यांचा अधिकारी होता. तो रात्री त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, रब्बी, तू देवापासून आलेला शिक्षक आहेस हे आम्हास ठाऊक आहे. कारण हे जे चमत्कार तू करतोस ते कोणालाही आपल्या बरोबर देव असल्या वाचून करता येणार नाही. लक्षपूर्वक ऐकू. निकेदेमस नावाचा व्यक्ती. कोणता व्यक्ती? निकेदमस. हा, निकेदेमस नावाचा व्यक्ती हा प्रभू येशूला भेटायला येतो. कोणाला? प्रभू येशूला. आता वाचूया पुन्हा सेम. आणि परुषातला कोणी एक माणूस निकेदम नावाचा यहुद्यांचा अधिकारी होता. तो रात्री त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, रब्बी, तू देवापासून आलेला शिक्षक आहेस. आता लक्षपूर्वक ऐका. निकेदेमस नावाचा व्यक्ती कोणाला भेटायला आला? प्रभू येशूला. प्लीज बोला, कोणाला भेटायला आला? प्रभू येशूला. मग येशू ख्रिस्त एका घरामध्ये थांबला होता. येस, येस. येशू ख्रिस्त एका घरामध्ये थांबला आणि होता. म्हणून ही बातमी कोणापर्यंत पोहोचली? निकेदेमस. निकेदेमस पर्यंत. आणि जशी बातमी त्याला कळाली का येशू अमुक अमुक ठिकाणी या घरी थांबला, त्याच रात्री त्याच समय निकेदेमस नावाचा व्यक्ती कोणाला येऊन भेटतो? प्रभू येशूला. त्याला जर पत्ता माहित नसता का येशू कोणत्या घरी थांबलाय, तो भेटायला आला असता का? नाही. कमा सगळे बोला, आला असता का? नाही. कमा इकडे पहा, आला असता का? नाही. नाही, तो पाहायला आला नसता, पण त्याला पत्ता सापडला. कोणाला? निकेदेमसला. कोणाला? निकेदमस. कमा पंडाल मध्ये बसत बोला, कोणाला? निकेदमस. हा, निकेदेमसला पत्ता सापडला आणि म्हणून तो निकेदेमस रात्री त्या ठिकाणी त्याला भेटायला आला. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही पाहतो का त्या समय येशूनी त्याला देवाचं राज्य सांगितलं, मार्ग प्रगट केले, पण त्या समय फळ नाही दिसले.
काय नाही दिसलं? फळ नाही दिसलं. फळ नाही दिसलं, पण फळ आम्हाला दिसतं. कधी या येशूला त्या वधस्तंभावरून खाली काढलं, हाच निकोदेमस प्रभूची प्रेतक्रिया त्या ठिकाणी यहुदी रीतीप्रमाणे पूर्ण करण्यासाठी पुढे आला. येस येस. Praise the Lord. Hallelujah. म्हणजे तो सापडला पत्ता त्या समय जे त्याला कळालं, भले त्या टायमाला ते नाही उगवलं, पण नंतर काय नाही व्हायना ते उगवलं त्या येस. ठिकाणी. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? जर निकोदेमसला पत्ता मिळाला नसता तर निकोदेमसची प्रभूची भेट झाली असती का? नाही. नाही, भेट नसती झाली. म्हणून या ठिकाणी येशूचा पत्ता लोकांना भेटणं, माहित होणं हे खूप गरजेचं आहे. येस येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? आजचं वचन लोक शोधतात. लोक काय करतात? शोधतायत. जसं शिष्य लोक प्रभूला शोधत होते, सायरा वायरा पळत होते की येशू कुठं मिळणार, त्याच प्रकारे आज अनेक लोक अनेक स्थितीमध्ये जगतात आणि त्यांना कळत नाही का काय करावं. पण अशा स्थितीमध्ये त्यांना येशूचा पत्ता सापडणं खूप गरजेचं आहे. येस येस. Praise the Lord. Hallelujah. आणि या कोरोना काळामध्ये तर अधिकच. येस येस. कारण रोज अनेक लोक फोन करतायत जे पॉझिटिव्ह होत आहेत, कोणाचे नातेवाईक आहे, कोणाचं घरचं आहे, भयभीत आहे, कोणाला सांगू शकत नाही. पण अशा स्थितीत ते लोक शोधतायत कोण आम्हासाठी प्रार्थना करेल, कोण आम्हासाठी विसाव्याची प्रार्थना करेल. आणि म्हणून आज येशू लोकांना भेटणं खूप गरजेचं आहे. Praise the Lord. Hallelujah. वाचूया अजून एक उदाहरण या ठिकाणी. मार्क अध्याय 10 46 आणि 47 वचन. नंतर ते यरीहोस आले आणि तो व त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहोतून बाहेर जात असता तिमयाचा मुलगा बर्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो ओरडून म्हणू लागला की, हे येशू, दाविदाच्या मुला, माझ्यावर दया कर. ना खूप सुंदर आहे. आंधळा व्यक्ती कसा व्यक्ती आहे? आंधळा व्यक्ती. आणि कदाचित लहानपणापासून तो आंधळा आहे आणि तो अनुग्रह शोधतोय का कुणीतरी असं यावं आणि मला आरोग्य द्यावं. Yes, yes. मला काय द्यावं? आरोग्य द्यावं. पण ज्या समय ही बातमी त्याला कळती का प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणाहून चाललाय. Yes, yes. कोण चाललाय? प्रभू येशू. सगळे बोला, कोण चाललाय? प्रभू येशू. ना प्रभू येशू ख्रिस्त चाललाय. हा डोळ्यांनी पाहू शकतो का? नाही. प्लीज बोला, हा डोळ्यांनी पाहू शकतो का? नाही. हा आंधळा व्यक्ती डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण त्याच्या कानापर्यंत हवा पोहोचलाय का येशू ख्रिस्त इथून चाललाय. येस येस. Praise the Lord. Hallelujah. पुन्हा वाचा, खूप सुंदर आहे. नंतर ते यरीहोस आले आणि तो व त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहोतून बाहेर जात असता तिमयाचा मुलगा बर्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून. काय लिहिलंय? हे ऐकून. सगळे बोला, हे ऐकून. म्हणजे तो आवाज पोहोचला. Yes. काय पोहोचला? आवाज पोहोचला. त्या ठिकाणी जो आरडाओरडा चालला असेल का येशू आला, येशू आला, हा आरडाओरडा, ही बातमी त्याच्या कानापर्यंत पोहोचली. येस येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, कळतो आजचा विषय? आवाज झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? आवाज झाला पाहिजे. प्रार्थनेचा आवाज झाला पाहिजे. Yes, yes. आराधनेचा आवाज झाला पाहिजे. तुमच्या घराद्वारे, तुमच्या जीवनाद्वारे हा येशू लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण जसा बर्तलमय हा आंधळा व्यक्ती आपल्या जीवनाला कंटाळला होता, पण जसं त्याच्या कानावर ऐकू पडलं हा ओरडू लागला. Yes, yes. काय करू लागला? ओरडू लागला. ओरडू लागला का, हे प्रभू येशू माझ्यावर काय कर, दया कर. आता असे अनेक लोक आहेत का ते दया मागतात, असे अनेक लोक आहेत ते शांती मागतात, असे अनेक लोक आहेत आनंद मागतात, पण त्यांच्या कानापर्यंत बातमी पोहोचू द्या का प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. ही बातमी लोकांपर्यंत नाहीये आणि म्हणून लोक निराशेमध्ये, म्हणून लोक आत्महत्या करतात, म्हणून लोकांच्या जीवनामध्ये आनंद नाहीये. पण ज्यावेळेस ही बातमी त्यांच्यापर्यंत जाईल ते लोक ओरडतील आणि परमेश्वर त्याचे बंधन मोकळे करणार. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. पत्ता सापडणं गरजेचं आहे. येस येस. काय सापडणं गरजेचं आहे? पत्ता सापडणं. ती प्रभू येशूला पाहते, ती म्हणती माळी दादा. काय शब्द वापरती? माळी दादा. म्हणजे इतकी व्याकुळ झाली प्रभूला भेटण्यासाठी, इतकी फेलोशिप मध्ये होती तरी ती व्याकुळ आहे. येस येस. Praise the Lord. Hallelujah. मग त्या लोकांचं काय का जे लोक देवापासून इतके दूर आहे त्यांना प्रभूच माहित नाहीये, मग त्या लोकांना विशेष करून किती प्रभूची गरज आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, समजतंय आज प्रभूची गरज लोकांना आहे, पण तो येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून खमीर जसं पिठात लपवलं तसा येशू ख्रिस्त आपल्यात लपवू नका. प्रार्थनेचा आवाज होऊ द्या, आराधनेचा आवाज होऊ द्या, तुमचं घर असं केंद्र बनवू द्या का त्या ठिकाणाहून येशूचं कार्य लोकांपर्यंत पोहोचू द्या. येस येस. Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला, लक्षात येते प्रत्येकाला आजचं वचन. लोकांना पाहिजे, लोकांना मार्ग पाहिजे, लोकांना त्या आजच्या कोरोनाच्या काळामध्ये एक असा अनुग्रह पाहिजे का कुणीतरी आहे जो म्हणावं का माझा व्यक्ती बरा होईल. येस येस. Praise the Lord. हालेलुया. जीव सांत्वन पावतो. जीव काय पावतो? सांत्वन पावतो. काल संध्याकाळी एक सिस्टरनी फोन केला, पुण्यातूनच त्या होत्या. प्रथम त्यांच्या मुलीने केला, मग त्यांच्या आईने केला. त्यांचे पती 8 दिवस आजारी होते, डॉक्टरकडे काय गेले नाही. नंतर खूपच तब्येत बिघडली, मग ते गेले. आणि मग अवस्था अशी आहे की ते व्हेंटिलेटरवर आहे. आणि जास्त त्यांनी फोन लावला, पहिले तर प्रॉपर बोलत होते, पण आता कंडिशन काल रात्री इतकी बिघडली का ते सिस्टरने फक्त फोन लावला, फक्त ती रडत होती. फक्त काय करत होती? रडत होती. पण ज्यावेळेस प्रार्थना झाली एक धैर्य येतं, एक विश्वास जागृत होतो. आणि तिला मी म्हणलो का ऐक, व्हेंटिलेटर सांगणार नाही,
मरण हे जीवन कधी आहे? कोण ठरू शकणार? प्रभू येशू. आणि जसे वचन तिला सांगितलं तिचे अश्रू काय झाले? थांबले. आतमध्ये एक उभारी आली की मृत्यू पहिले मी मृत्यूची घोषणा करणार नाही, मी जीवनाबद्दलच बोलेल आणि माझा प्रभू ठरवेल आम्हाला आयुष्य द्यायचं. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? पत्ता माहित पाहिजे कोणाचा? येशूचा. आणि हा पत्ता आपल्याकडे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जो तुमच्यात येशू आहे हा लोकांपर्यंत गेला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निकोदेमस रात्री आला. कधी आला? रात्री आला. त्याला कळालं, रात्री आला. या आंधळ्याला कळालं, ओरडू लागला. लोक म्हणले का रे गप्प बस, तर ते डबल ओरडू लागला. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांचे त्रासच एवढे आहेत का लोक पुढे मागे बघणार नाही. लोक धावत येतील येशूकडे, पण त्यांच्यापर्यंत ही बातमी आज जाणं गरजेचं का येशू ख्रिस्त आज आमच्याकडे आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला? अजून एक उदाहरण मी घेईल समजण्यासाठी. मत्तय अध्याय 14, 13 आणि 14. मग हे ऐकून येशू तिथून निघून तारवातून रानातल्या जागेत एकीकडे गेला आणि समुदाय हे ऐकून नगरातून त्याच्या मागे पायी पायी गेले. पुढे वाचू. मग हे ऐकून येशू तिथून निघून तारवातून रानातल्या जागेत एकीकडे गेला. हा, कुठं गेला? सगळे बोला. रानातल्या जागेत. हा, जोरात बोला. कुठं? रानामध्ये. हा, रानामध्ये गेला. कुठं गेला? रानामध्ये. हा, तो रानामध्ये गेला आणि ही बातमी लोकांनी ऐकली. वाचूया. आणि समुदाय हे ऐकून नगरातून त्याच्या मागे पायी पायी गेले. हा, म्हणजे ते नगरातून कुठे गेले? रानाकडे. रानाकडे गेले. प्लीज बोला, कुठून? नगरामधून. नगरामधून कुठे गेले? रानाकडे. कारण त्यांना कळालं की येशू ख्रिस्त रानामध्ये Yes, आहे. yes. म्हणजे आज लोकांची एवढी गरज आहे का ते म्हणतील का सांगा आम्हाला, आम्ही तयार आहे प्रभूकडे यायला. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय का लोक जे होते तळमळले होते आपल्या प्रॉब्लेम्स मध्ये, आपल्या समस्यामध्ये, पण ज्यावेळेस त्यांना ही बातमी कळाली का प्रभू येशू या अमुक अमुक रानामध्ये, ते लोक नगरामधून रानाकडे गेले. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पत्ता सापडला. Yes. काय सापडला? पत्ता सापडला. सगळे बोला, काय सापडला? पत्ता सापडला. पत्ता कोणाकडे? आपल्याकडे. प्लीज बोला, पत्ता कोणाकडे? आपल्याकडे आहे. हा पत्ता कोणी गाजवला पाहिजे? आपण. हा पत्ता आपण लोकांना सांगितला पाहिजे का प्रभू येशू ख्रिस्त आज आमच्याकडे आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला? आज येशू लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे, कारण लोक शोधतायत विसावा, लोक शोधतायत आनंद, लोक शोधतायत सुटका, आणि सुटका ती लोकांना मिळाली पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? त्या बहिणी साक्ष सांगितली का तो फक्त त्या ठिकाणी उभा होता पाहत, आणि त्या कॅमेऱ्यात तो दिसला आणि तो अडकला गेला. आणि कुणी बाहेर काढलं? देवाने. प्लीज बोला, कुणी बाहेर काढलं? देवाने. आपण प्रार्थना करतो पण कार्य कोण करतो? देव करतो. प्रार्थना करण्यापेक्षा प्रार्थनेचे उत्तर कोण देतो तो महत्वाचा. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उत्तर कोण देतो? देव देतो. तो पत्ता लोकांना माहित पाहिजे का उत्तर देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळतंय? आज येशू तुमच्याकडे आहे. येस. आज येशू तुम्हाला माहितीये, तुम्हाला अर्धा नाही पूर्ण येशू माहिती. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला अर्धा नाही येशू पूर्ण माहिती आहे का येशू मेला पण येशू पुन्हा जिवंत उठला. झाला. हा पूर्ण येशू आहे. हा येशू आपल्याकडे आहे, तर हा येशू आज लोकांपर्यंत गेला पाहिजे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग फक्त घरचीच प्रार्थना नाही, तुमच्या बोलण्यामध्ये जर तुमच्या जीवनामध्ये वैभव आलंय तर सांगा कोणामुळे आलं? देवामुळे. तुम्ही निरोगी आहात कोणामुळे आहात? प्रभू येशूमुळे. तुम्ही सांगितलं पाहिजे का हे जे वैभव माझ्याकडे आहे ना माझ्या येशूमुळे आहे, हे जे आरोग्य माझ्याकडे आहे ना येशूमुळे आहे, आज माझ्या जीवनामध्ये शांती आहे ना येशूमुळे आहे. तुम्ही लोकांना तो पत्ता सांगितला पाहिजे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते येतील बरोबर शोधत आपल्या संकट समयी, पण तो पत्ता जर माहित नसेल तर त्यांच्याकडे कसं जाणार? येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, आजाराचं उदाहरण घेऊ. जर आपल्या घरात कोणी अचानक आजारी पडलं, आपण त्या दवाखान्यात घेऊन जातो, कोणतं पण XYZ हॉस्पिटल. मग तुम्ही डायरेक्ट नेलं का तुम्हाला माहित होतं हे हॉस्पिटल या गोष्टीसाठी माहित असतं. समजा हा हार्टचं हॉस्पिटल आहे, हा हाडांचं हॉस्पिटल आहे. मग जर हार्ट दुखतं तर हाडाच्या हॉस्पिटल पण जाणार का तुम्ही? नाही. हृदय दुखतं तर हाडाच्या हॉस्पिटल मध्ये जाणार का? नाही. मग कोणत्या हॉस्पिटल मध्ये जाणार? हृदयाच्या. तुम्हाला पत्ता माहिती, काय माहितीये? पत्ता माहित आहे. पत्ता माहित असल्यामुळे बरोबर तुम्ही त्याच ठिकाणी जाता ती गोष्ट घ्यायला. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला? जर पत्ता माहित नसेल तर आम्ही योग्य ठिकाणी जाणार का? नाही. तसंच आता येशूचा पत्ता माहित असेल तर लोक राईट ठिकाणी जातात. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जो पत्ता आमच्याकडे हा येशू आमच्या बोलण्यात, आमच्या जीवनात, प्रत्येक गोष्टीमध्ये लोकांना दाखवला येस पाहिजे. येस. जर तुम्ही आज ब्लेस आहात येशूमुळे आहात, निरोगी आहात येशूमुळे आहात, म्हणजे श्रेय तुम्ही प्रभूला द्या. चार चौकात सांगा हे सर्व कोणाद्वारे आहे? येशूमुळे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी एक जीवन साक्ष सांगेल की देव कसं कार्य करतो. एक ब्रदर आहेत, ब्रदर अनिल पाडळे. एक आम्ही प्रार्थनेला गेलो पोखर्डीमध्ये, क्रेशरवर जे दगडाचे ते बारीक स्टोन्स करतात, कारण त्याची मशीन बिघडायची. आणि मग त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की मी तिथून ते हे घेतो, खडी वगैरे घेतो, पण ज्यावेळेस मी त्याच्याकडे जातो मी नेहमी कोणाबद्दल सांगतो? येशू बद्दल. मी त्याला सगळं सांगतो का बाबा माझ्या जीवनात देवाने कसं कार्य केलं.
म्हणजे तिथं जसं आपण तो बसतो ती गाडी भरूच पर्यंत ते बरोबर सांगतात ते मी कोणाला गाजवतो, येशूला. मी इशू सांगतो त्यांना का बाबा इशूने असं केलं, इशूने माझी स्थिती बदलली. त्या समय फक्त चर्चा चालायची. काय चालायची? चर्चा पण चालायची. असं झालं का त्या व्यक्तीचा तो क्रेशर बिघडायला लागला, नुकसान होऊ लागलं. आणि मग त्याला कळालं का रे या व्यक्तीने सांगितलं होतं का याच्या जीवनात जर वैभव आलं तर कुणी दिलं? येशूने दिलं. मग त्यांनी ट्राय केलं. कोणाला? चर्च. येशूला. आणि ते बदल आम्हाला घेऊन गेले त्या खडी त्या क्रेशरवर प्रार्थनेसाठी. मला सांगायचं काय, त्या भावाने आपल्या वैभवाचं कारण सांगितलं का आज माझ्याकडे जे काही आहे कोणामुळे आहे? प्रभू येशूमुळे. आणि म्हणून त्या भावाला कळलं का याच्या जीवनात जर वैभव आहे, आनंद आहे, तर हा येशूमुळे आहे. आणि त्यांनी पण येशूला आमंत्रण दिलं का माझ्यासाठी पण प्रार्थना करा, आमचा व्यवसाय चांगला चालावा. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? आज तुम्ही आशीर्वादित आहात. लोकांना सांगा हे येशूमुळे आहे. तुमची नोकरी आहे, सांगा येशूमुळे आहे. तुम्हाला चांगलं आरोग्य आहे, सांगा येशूमुळे आहे. कुटुंबात ऐक्य आहे, सांगा येशूमुळे आहे. कारण हे सांगणं गरजेचं आहे. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निकेदेमस एक कोडी होता. कसा होता? कोडी. हा त्याला कोड आजार होता, पण बायबल सांगते देवाच्या सेवकाकडे गेला आणि आरोग्य मिळालं. काय मिळालं? आरोग्य. पण त्यांनी गोष्ट केली खूप महत्वाची. वाचूया ठिकाणी आपण दुसरे राजे 5वा अध्याय 17 वचन. तेव्हा नामान म्हणाला, तर आता तुझ्या दासाला खेचराच्या जोडीला ओझेवर माती मिळावी आणि यापुढे तुझा दास दुसऱ्या देवांना होमार्पण किंवा यज्ञ अर्पण करणार नाही. बस पुन्हा वाचा. हा एक मिनिट लक्ष द्या सर्व. नामान अनेकदा ही स्टोरी ऐकतो, संडे स्कूलच्या लेकरांना देखील माहिती आहे. नामान कोडी होता. कसा होता? कोडी होता. ना कोड असे आजार आहेत का ते बरे होत नाही. पण ज्यावेळेस त्याला पत्ता सापडला, त्या मुलीने पत्ता सांगितला. कोणत्या? छोट्या त्या मुलीने. त्याला ओळख झाली, त्याने अनुभव घेतला, तो बरा झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यांनी काय केलं? देवाच्या सेवकाला म्हणतो का मला माती दे. मला काय दे? माती दे. माती दे. आता वाचू. तेव्हा नामान म्हणाला, तर आता तुझ्या दासाला खेचरांच्या जोडीला ओझेभर माती मिळावी, कारण यापुढे तुझा दास दुसऱ्या देवांना होमार्पण किंवा यज्ञ अर्पण करणार नाही. हा त्यांनी माती मागितली. काय मागितली? माती मागितली. तो म्हणला का तुझ्या इथून मला ती माती दे. आणि ही माती घेऊन नामान म्हणतो का मी आपल्या घराच्या इथं एक वेदी बांधल. येस, येस. काय बांधल? वेदी बांधल. आणि माझं अर्पण त्या वेदीवर देणार. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग याचा फायदा काय? यास लोक येतील. कोण येतील? लोक येतील. नामानाचे लोक येतील जे प्रभूला ओळखत नाही, पण ज्यास नामांच्या घरी ते वेदी बघतील, म्हणतील का ही वेदी कसली? त्यास नामान सांगणार की ही वेदी त्या देवाची ज्या देवाने मला कोडापासून मोकळं केलं. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पत्ता सांगतोय. काय सांगतोय? पत्ता सांगतो. म्हणजे ती माती घेऊन वेदी बांधणार आणि लोक विचारतील तो जीवन देवाचा पत्ता सांगणार का या देवानी मला बरं केलं. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं आजचं वचन? लोकांना प्रभू सापडू द्या. येस. नामाने तो प्रयत्न केला का बाबा वेदीद्वारे लोक विचारतील आणि मी सांगणार जीवन देवाची ओळख का ह्या प्रभूने माझ्या जीवनात कार्य Yes, केलं. yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तोच परमेश्वर आपण गाजवला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बोला. कळतंय? शंभरूने स्त्री पळत गेली, सगळ्या गावाला पत्ता सांगितला की येशू ख्रिस्त इथं बसलेला आहे. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हाच पत्ता आम्हाला सांगायचा आहे, कारण आज लोक प्रभू श्री ख्रिस्ताला काय करतायत? शोधतात. त्यांना कदाचित त्याचं नाव माहित नाही, पण त्या अशा देवाला शोधतात का जो त्यांची जीवनामध्ये त्यांच्या त्रासाची दखल घेणार. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव नसेल माहित त्यांना येशू ख्रिस्त, पण ते शोधतायत का रे बाबा कोण तू जिवंत देव, आम्हाला प्रगट तरी हो, जेणेकरून आमचे मार्ग मोकळे होतील. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे तो पत्ता जर आपल्याकडे तर तो आपण सांगितला Yes, पाहिजे. yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी अजून एक उदाहरण गेली या ठिकाणी. पहिले शमूएल अध्याय 16. हा पहिले शमूएल अध्याय 16 त्याचं 18 वचन. हा मी जे उदाहरण घेतोय ते शाऊलाबद्दल आहे. कोणाबद्दल आहे? शाऊलाबद्दल. नाव शाऊल एक अभिषिक्त राजा होता, परंतु देवाची आज्ञा त्यांनी मोडली होती आणि म्हणून देवाचा अनुग्रह निघून गेला आणि दुष्ट आत्म्याच्यावर यायचा. कोणता आत्मा यायचा? दुष्ट आत्मा. आणि त्याच्या जीवाला विसावा मिळत नव्हता, त्याला झोप मिळत नव्हती, तो बेचैन होता. पण तो अशा स्थितीमध्ये त्याला असा कोणीतरी पाहिजे होता का जो त्याच्या जीवाला आराम देईल. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग त्या समयी त्याला दावीद सापडला. कोण सापडला? दावीद पण सापडला. तो असा सापडला नाही, दाविदाचा पत्ता काही लोकांनी त्याला सांगितला. Yes, yes. वाचूया आता. तेव्हा चाकरांपैकी एकाने उत्तर देऊन म्हटले, पहा, निपुण वाजवणारा व बलवान वीर व लढाऊ मनुष्य व ज्ञानवान वक्ता व सुंदर माणूस आणि त्याच्या संगती यहोवा आहे असा पुरुष मी पाहिला आहे. तो बेथलेहेमकर जो मेंढरांपाशी आहे त्याला माझ्याकडे पाठवावे. विषयाचा मुलगा आहे. हा आता लक्षपूर्वक ऐका. शाऊलला एक व्यक्ती पाहिजे, त्याला पत्ता माहित नाही का कोण आहे, पण एक चाकर आहे जो शाऊलाच्या इथं काम करतो आणि त्याला माहितीये का दाविदावर कोणाचा हात आहे? देवाचा. सगळे बोला कोणाचा हात आहे? देवाचा. म्हणजे हा चाकर आहे, याचं वर्णन नाही केलं जास्त, पण फक्त एवढं सांगितलं की याला कळतं का दाविदावर कोणाचा हात आहे? देवाचा. पुन्हा वाचा आता सेम वचन. तेव्हा चाकरांपैकी एकाने. कुणी? चाकरापैकी. हा सगळे बोला
चाकरांपैकी एकाने कमॉन स्टेज ह्याच्या पंडल मध्ये कोणी चाकरांपैकी एक जण चाकर काय शब्द वापरलाय चाकर. एक सर्वसामान्य माणूस पण त्याला माहिती आहे का देवाचा हात कोणावर आहे येस येस Praise the Lord. Hallelujah. आणि त्या व्यक्तीने त्या साधारण चाकराने शाऊलला पत्ता सांगितला का रे ह्या व्यक्तीकडे जा म्हणजे हा व्यक्ती तुला विसावा देईल. येस येस Praise the Lord. हालेलुया. प्लीज बोला कळतंय पत्ता सांगितलं काय सांगितलं पत्ता सांगितला. आज तोच पत्ता सांगणं गरजेचं आहे का प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला कुठं मिळणार. येस येस Praise the Lord. Hallelujah. मग तुम्हाला प्रार्थना येते का येते कमान बोला येते का प्रार्थना येते तुम्हाला प्रभूचं मरण आणि पुनरुत्थान माहितीये का आहे मग येशू तुमच्याकडे आहे आहे Praise the Lord. Yes. मग येशू आपण लोकांना सांगितला Yes, पाहिजे yes. हा पत्ता लोकांपर्यंत दिला पाहिजे आणि जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही त्यांना आमच्याकडे घेऊन या आणि आम्ही प्रभूच्या नावाने प्रार्थना येस करतो येस Praise the Lord. Hallelujah. पण हा पत्ता लोकांपर्यंत गेला पाहिजे Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. प्लीज बोला कळतंय शाऊल अशा स्थितीमध्ये दुरात्म्याचा त्रास कोणता त्रास दुरात्म्याचा त्रास. अनेक लोकांना दुरात्म्याचा त्रास आहे त्यांना माहित नाही का विसावा कसा मिळेल पण जर ते प्रभूकडे येतील त्यांना विसावा मिळणार पण हा पत्ता लोकांपर्यंत जाणं गरजेचं का येशू मिळणार कुठे आहे येस येस Praise the Lord. Hallelujah. लास्ट उदाहरण मी घेईल योसेफाबद्दल वाचल्या ठिकाणी आपण उत्पत्ती 41:9 वचन इथं पण तोच विषय पत्ता बायबल सांगतं फारो माहिती सर्वांना योसेफाची गोष्ट आम्हाला माहितीये का फारोला स्वप्न पडलं पण त्याचा अर्थ त्याला माहित नव्हता त्यांनी त्याच्या राज्यातले सर्व जादूगर मंत्री सगळ्यांना बोलवलं पण कोणी त्याचा अर्थ सांगत नव्हता बायबल सांगतं का तो खूप चिडला त्याला खूप राग आला का बाबा माझ्याकडे असा एकही व्यक्ती नाही का जो मला खरा पत्ता सांगत येस येस Praise the Lord. हालेलुया. कोणच असा नाही का जो मला उत्तर देईल पण त्या समयी त्या फारो राजाचा प्याला धरणारा एक व्यक्ती त्या ठिकाणी होता आणि त्यांनी योसेफाचा अनुभव घेतला होता Yes, yes. कोणाचा योसेफाचा. आणि त्याला पण एक स्वप्न पडलं होतं त्या तुरुंगात असताना आणि त्याचा अर्थ कोणी सांगितला होता योसेफाने. योसेफाने आता वाचूया ते वचन तेव्हा प्याला धरणाऱ्यांचा नायक फारोशी बोलला तो म्हणाला आज मला माझ्या अपराधाची आठवण होत आहे फारो आपल्या चाकरांबरोबर रागावला होता तेव्हा त्याने मला व माझ्या बरोबर भाकरी भाजणाऱ्याच्या नायकाला हुजरातीच्या सरदाराच्या घरात कैदेत घातले. हा आता लक्षपूर्वक ऐका तो म्हणतो का एक समय असा होता का तुम्हाला कैद खाणी टाकलं होतं काही त्या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळं पण त्या समय जेव्हा मी जेलमध्ये होतो आम्हाला स्वप्न पडले मी आणि माझ्या जोडीदाराला पण त्या समय एका व्यक्तीने आम्हाला अर्थ सांगितला आणि जो त्यांनी अर्थ सांगितला त्याप्रमाणे ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये पूर्ण झाली. आता वाचायचं 13 वचन आणि असे झाले की त्याने आम्हाला अर्थ सांगितला त्याप्रमाणे घडले पुढं मला माझ्या पहिल्या कारभारावर नेमले आणि त्याला फाशी दिली. हा पुढं 14 वचन तेव्हा फारोने योसेफाला निरोप पाठवून बोलावले हा काय केले निरोप पाठवून कोणी बोलावले सांगितला पत्ता प्याला धरणार सगळे बोला कोणी सांगितला पत्ता प्याला धरणार त्याला कळालं का योसेफकडे तो अनुग्रह करतो याचा अर्थ सांगू शकतो. येस येस आज जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी त्याचा अर्थ आम्हाला कळत नाही आम्हाला कळत नाही का प्रभू असं का घडतंय असं का चाललंय पण जर तुमच्या जीवनाचा अर्थ तुम्हाला जाणून घ्यायचा आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहिजे तर ते उत्तर फक्त प्रभू येशू देऊ शकतो. येस हालेलुया Praise the Lord. हालेलुया. तो येशू कोणाकडे आपल्याकडे आहे कमॉन इकडे कोणाकडे आपल्याकडे आहे कमॉन त्या ठिकाणी बसत कोणाकडे येशू आपल्याकडे मग आहे येशू आपण सांगितला Yes, पाहिजे yes. Praise the Lord. Hallelujah. आज येशू विसावा आहे येशू प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर आहे येशू आरोग्य आहे येशू शांती येशू वैभव आहे पण हा येशू जो आपल्याकडे आहे हा येशू आपण लोकांना सांगितला पाहिजे. येस येस Praise the Lord. Hallelujah. कारण मी जास्त वाचलं मला ते गोष्टी खूप टच केला ते लोक देवाला शोधतायत Yes, yes. देवाला काय करतायत शोधतायत भले ते कबरेत गेले कशात गेले कबरेमध्ये तोपर्यंत त्यांना अनेक गोष्टी कळत नव्हत्या पण कबरेत गेल्यानंतर पण त्यांना शास्त्रलेख पूर्ण झाले येस येस म्हणजे अनेक गोष्टी त्यांना तोपर्यंत कळत नव्हत्या पण जसं कबरेत गेले अनेक गोष्टी जे त्यांनी ऐकल्या होत्या त्याचे उलगडे त्यांना कबरेत झाले Yes, yes. म्हणजे येशूची कबर पण एवढी पॉवरफुल होती का त्या कबरेमध्ये पण त्यांना प्रगटीकरण व्हायला लागलं. येस हालेलुया Praise the Lord. हालेलुया प्लीज बोला कळतंय येशूच्या कुठे गेले कबरेमध्ये अनेक शास्त्रलेख प्रभूंनी सांगितले तोपर्यंत त्यांना समजत नव्हते पण कबरेत गेले आणि शास्त्रलेख काय होऊ लागले पूर्ण होऊ लागले आता मेलेला नाही कसा इश्यू आहे जिवंत आहे मग तो कोणाकडे आपल्याकडे मग आहे कार्य होणार का नाही होणार होणार. लोकांचे उत्तर मिळणार का नाही मिळणार. मिळणार मग ते आपण सांगितलं पाहिजे येस येस Praise the Lord. Hallelujah. म्हणून तुमच्या घरामध्ये कोण गाजवा येशू गाजवा तुमच्या बोलण्यात कोण गाजवा येशू गाजवा. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा विषय पाहिजे कोणाचा प्रभू येशूचा. येशूचा आणि जर हा विषय असेल देव गाजवल्या जाईल त्याचं प्रतिफळ परमेश्वर आम्हाला देणार येस येस Praise the Lord. Hallelujah. आज येशू उठलाय आम्हाला माहितीये पण लोकांना कळावं येस येस लोकांना फक्त एक बातमी कळती कोणत्याही तुम्ही सिरियल पिक्चर मध्ये पहा येशूचा फोटो फक्त टांगलेलाच आहे कसा आहे टांगलेला आहे अर्ध सत्य आहे. कसं सत्य आहे अर्ध सत्य सगळं बोला कसं सत्य आहे अर्ध सत्य येशू टांगलेला नाही येशू उठलेला आहे येस येस Praise the Lord. Hallelujah. पण लोकांना कळतं की ह्यांचा देवदत्त स्तंभावर मेला नाही तुझ्याकडे अर्धी बातमी पूर्ण बातमी अशी का तो मेला होता पण तो पुन्हा उठलेला येस आहे हालेलुया Praise the Lord. Hallelujah. आणि तो उठलेला येशू आमच्याकडे तोच उठलेला येशू आपण लोकांना सांगितला पाहिजे Yes, yes. Praise the Lord. Hallelujah. प्लीज येशूला झाकू नका
येशूला काय करू नका. झाकू नका. जर आम्ही गप्प बसलो तर धोंडे काय करतील, ओरडतील. ओरडतील. म्हणून हा समय आहे येशू ख्रिस्त आपण गाजवला Yes, पाहिजे. yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोकांना कळतंय, मग किती लोकांच्या घरात प्रार्थनेचा आवाज येईल, आलाच पाहिजे. Yes, yes. येशू मंदिरात गेला, कुठं गेला, मंदिरामध्ये. त्याला वाटलं प्रार्थनेचा आवाज असेल, त्याला वाटलं आराधनेचा आवाज असेल, पण त्यांनी पाहिलं काही तर बाजाराचा आवाज. कसला आवाज आहे, बाजार. देवाला आवडलं का ते नाही. ते मंदिर त्यांनी काय केलं, स्वच्छ केलं. तोच देव आज आम्हाशी बोलतोय का, हे तुझं शरीर माझं काय आहे, मंदिर आहे. कुणाचा आवाज झाला पाहिजे, देवाचा. हा प्रार्थनेचा आवाज झाला पाहिजे, आराधनेचा आवाज झाला पाहिजे, येशूचा आवाज झाला पाहिजे. देवाचं मंदिर आहे आणि मंदिराची ओळख फक्त प्रार्थना, आराधना आणि वचनाने झाली Yes, पाहिजे. hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणजे मंदिर आहे आणि याच्यात आवाज वाढवा Yes. प्रभूचा. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोक वाढवतील, प्लीज आवाज वाढवायचे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आपण कमी केला कारण काही रिझन आहे इथं, त्यामुळं पण आम्हाला आवाज वाढवायचा. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्लीज मला कळतंय इथं वेगळं रिझन आहे म्हणून आपण आवाज कमी ठेवला, पण व्यक्तिगत जीवनात आम्हाला देवाचा आवाज काय करायचा आहे, वाढवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पहा, देवाने आपला निरोप तुम्हापर्यंत पाठवला या पुनरुत्थान दिवसाचा. आता निर्णय आपला आहे, येशू झाकायचा का येशू वाढवायचा. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. त्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. हा तुम्ही येशू वाटा, देव तुम्हाला अधिक प्रगट होणार. Yes, yes. म्हणून देवाची इच्छा आहे की आपण देवाची लेकरं आहोत आणि देवाचं कार्य आपण लोकांपर्यंत नेलं पाहिजे. Yes, yes. पुन्हा आठवण करून देईल का पेत्राचा भाऊ जो होता त्यांनी बरोबर येशूची काय करून दिली, भेट करून दिली, त्यांनी ओळख करून दिली. आज ती ओळख लोकांना करून द्या का येशू ख्रिस्त आमच्याकडे आहे. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. येशू झाकण्याची नाही, येशू लपवण्याची नाही, येशू देण्याची गोष्ट आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि दिल्याने देव तुम्हाला अधिक देणार. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. किती लोक सहमत आहेत करणार. Yes. प्लीज येशू गाजवा आणि देवाचा गौरव करा. खरा येशू ख्रिस्त लोकांपर्यंत जाऊ द्या. कारण आज मी पुन्हा सांगतो, या कोरोनामुळे पुन्हा त्याच अवस्थेकडे आपण चाललोय. मे बी भविष्यात प्रेरचं का लॉकडाऊन होईल माहित नाही, परंतु हा येशू लोकांकडे पाहिजे. कारण त्यांच्या व्यक्तिगत जीवनात ज्यास कुणी क्वारंटाईन केलं जाईल किंवा ऍडमिट केलं जाईल त्या समय मनुष्य घाबरतो, निराश होतो. चांगले चांगले लोक टेस्ट करत नाही का, भीती येते. पण जर येशू ख्रिस्त असेल तर धैर्याचा आत्मा देईल. कारण बिंदाचा टेस्ट कर, एक साक्षी घडेल, रिपोर्ट सहित तू सांगणार की येशूनी मला बरं केलेलं आहे. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हा येशू लोकांपर्यंत जाणं गरजेचं Yes, आहे. yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah.